बघा, केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन या पॉइंट मधलं आपलं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हा पॉइंट चालू होता. ठीक आहे, तर काल मी तुम्हाला याचं मिनिंग सांगितलेलं होतं. ऑक्सिडेशन म्हणजे काय आणि रिडक्शन म्हणजे काय. ओके, तर बघू आपण त्या पॉइंटवर जाऊया फास्ट. ओके, तर आपला जो पॉइंट चालू होता तो कोणता होता? ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. तर फर्स्ट आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते पाहूया, कारण त्याशिवाय तुम्हाला रिॲक्शन अंडरस्टँड करायच्या जमणार नाहीयेत. तर मी काल काय सांगितलेलं होतं, ऑक्सिडेशन म्हणजे काय आणि रिडक्शन म्हणजे काय. रिॲक्शन अंडरस्टँड करायचे असतील तर फर्स्ट आपल्याला ऑक्सिडेशन अंडरस्टँड झालं पाहिजे. ओके, तर याच्यामध्ये मी फर्स्ट पॉइंटला ऑक्सिडेशन सांगितलेलं होतं. ठीक आहे, हे पॉइंट लक्षात ठेवायचे तर तुम्ही रिॲक्शन अंडरस्टँड करू शकणार आहेत की कोणत्या ह्याच्यामध्ये कोणती रिॲक्शन ऑक्सिडेशनची आहे किंवा कोणती रिॲक्शन रिडक्शनची आहे. तर ऑक्सिडेशन मध्ये फर्स्ट पॉइंट सांगते, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांना स्क्रीन दिसते का? ओके, स्क्रीन दिसते का सगळ्यांना? अरे बोलायचंय मानू, तुम्ही बोलला नाही तर मला कसं कळणार आहे तुम्हाला स्क्रीन दिसते की नाही. तुम्ही बोललं पाहिजे तर मला कळणार आहे की तुम्हाला माझा आवाज येतोय म्हणून. ओके, ठीक आहे. बघा, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन याच्यामध्ये फर्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे ऑक्सिडेशन रिॲक्शन मध्ये आपल्याला जर अंडरस्टँड करायचं असेल तर याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे, ऑक्सिडेशन मध्ये काय होतं? ऍड ऑक्सिजन होतो. मग रिडक्शन मध्ये काय होत असेल रे? रिमूव्ह ऑक्सिजन. व्हेरी गुड. बघा, मग आता रिडक्शन मध्ये जो फर्स्ट पॉइंट आहे तो त्याच्या अपोजिट होतो, म्हणजे रिमूव्हल ऑक्सिजन. रिॲक्शन अंडरस्टँड करण्यासाठी सांगते मी, O2 लिहिते, त्यात जागा पुरणार नाही. ओके, आता याच्यामध्ये सेकंड पॉइंट काय असेल रे? सेकंड पॉइंट ऍड ऑक्सिजन असेल तर मग रिमूव्ह काय होणार आहे ऑक्सिडेशन मध्ये? हायड्रोजन. व्हेरी गुड, बोलायचे मोठ्या आवाजात. बरोबर आहे. बघा, याच्यामध्ये काय होणार आहे? ऑक्सिडेशन मध्ये ऍड ऑक्सिजन अँड रिमूव्हल हायड्रोजन. ओके, स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? ओके, आता याच्यामध्ये जो सेकंड पॉइंट आहे काय येईल रे? रिडक्शन मध्ये हायड्रोजन काय येईल? ऍड हायड्रोजन. व्हेरी गुड, ऍड हायड्रोजन. ओके, मी इथे एच लिहिते. आता याच्यामध्ये थर्ड पॉइंट, की जो पॉइंट तुम्हाला माहिती नाहीये आणि मी तुम्हाला सांगितलं पण नाहीये आणि ते तुमच्या बुक मध्ये पुढे येणार आहे. ओके, बघा, आता याच्यामध्ये जो थर्ड पॉइंट आहे, रिमूव्हल इलेक्ट्रॉन. आता तुम्हाला झालेलं आहे ऍटम स्ट्रक्चर मध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. ओके, तर ऑक्सिडेशन मध्ये काय होतं? रिमूव्हल
इलेक्ट्रॉन. ओके, तर त्याच पद्धतीने रिडक्शन मध्ये काय होतंय, काय होईल रे, ह्याच्या अपोजिट होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन मध्ये काय होतात, रिमूव्ह होतात. मग रिडक्शन मध्ये काय होणार आहे, बोलायचंय फास्ट. ओके, आवाज आला नाहीये मला. काय होईल रिडक्शन मध्ये इलेक्ट्रॉनचं, याच्या अपोजिट होणार आहे. मग काय होणार आहे अपोजिट, काय होणार आहे अपोजिट, फास्ट बोलायचे बाळांनो. तुमच्या समोर आन्सर पण देऊन तुम्ही बोलत नाहीये. ओके, चैतन्य, करिश्मा, सानिका, अदिती, विवेक, शिवम, सगुप्ता, प्रगती, अनुराधा, निशिगंधा, काय होणार आहे, संस्कार. अरे मी काय सांगितलेलं आहे, आपण काय पाहतोय, ऑक्सिडेशन आणि हे पाहतोय. ओके, आता ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन जेव्हा पाहतोय, ऑक्सिडेशन मध्ये जी क्रिया घडते त्याच्या अपोजिट रिडक्शन मध्ये घडते ना. बघा, ऑक्सिडेशन मध्ये फर्स्ट काय सांगितले, ऑक्सिडेशन मध्ये ऑक्सिजन ऍड होत असेल तर रिडक्शन मध्ये काय होतंय, ऑक्सिजन रिमूव्ह होतंय. ठीक आहे, ऑक्सिडेशन मध्ये रिमूव्हल हायड्रोजन होतंय तर रिडक्शन मध्ये काय होतंय, हायड्रोजन ऍड होतोय. जर ऑक्सिडेशन मध्ये रिमूव्हल इलेक्ट्रॉन होत असली तर रिडक्शन मध्ये काय होणार आहे, बोलायचंय फास्ट, काय होणार आहे, ऍड इलेक्ट्रॉन. ओके, आता इलेक्ट्रॉनचं स्पेलिंग पुढे बसत नाहीये, तुम्ही अंडरस्टँड करा. ओके, ह्या कॉन्सेप्ट लिहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात जेव्हा तुम्हाला ऑक्सिडेशनची किंवा रिडक्शनची रिॲक्शन आयडेंटिफाय करायला येईल तेव्हा तुम्ही हे पॉइंट लक्षात ठेवले तरी तुम्हाला रिॲक्शन आयडेंटिफाय करता येणार आहे. म्हणजे ऑक्सिडेशनची रिॲक्शन कोणती आहे, रिडक्शनची रिॲक्शन कोणती आहे. ओके, घेतले का लिहून पॉइंट सगळ्यांनी. ए सर नो, म्हणजे फास्ट मला इरेज करायला आहे. ठीक आहे, मी इरेज करते. मला वाटतं तुमच्या सगळ्यांचं लिहून झालेलं दिसतंय. ओके ओके, घ्या लिहून. बघा, मेनी टाइप्स ऑफ सबस्टन्स गिवन रिॲक्शन कॉल्ड ऑक्सिडेशन अँड रिडक्शन्स. ओके, मेनी टाइप ऑफ सबस्टन्स गिवन रिॲक्शन कॉल्ड ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. लेट अस लर्न मोर अबाउट दिस रिॲक्शन्स. आपण आता ह्याच्यामधलं रिॲक्शन पाहणार आहोत. मग याच्यामध्ये ज्या रिॲक्शन आहेत ते तुम्हाला अंडरस्टँड करायचे आहेत. ओके, ती रिडक्शन मध्ये येते की ऑक्सिडेशन मध्ये येते. ओके, ठीक आहे, झालं लिहून सगळ्यांचं. मी रिॲक्शन पुढे लिहून देणार आहे. ठीक आहे, मी इरेज करते सगळं. आता याच्यामध्ये बघा, तुम्ही मला सांगायचं आहे की रिॲक्शन कोणत्या टाइप मधले आहे. बघा, रिॲक्शन ऑक्सिडेशन मधले आहे की रिडक्शन मधले आहे. ठीक आहे, बघा तुमच्या बुक मधलं दिलेलं एक्झाम्पल घेते. 2mg प्लस O2 म्हणजे मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू मॅग्नेशियम ऑक्साइड MgO. ओके, आता ही रिॲक्शन ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे,
ओके, कोणती रिॲक्शन आहे? ऑक्सिडेशन आहे की रिडक्शनची रिॲक्शन आहे? ऑक्सिडेशन. ओके, ऑक्सिडेशन. व्हेरी गुड सहगुप्ता. ओके, बरं ऑक्सिडेशनची आहे तरी कशावरून तुम्ही आयडेंटिफाय केलं की ऑक्सिडेशनची रिॲक्शन आहे म्हणून? ओके, सगळ्यांनी आन्सर द्यायचंय. ही रिॲक्शन ऑक्सिडेशनची आहे. O2. ओके, अजून कोण ट्राय करतंय सांगण्याचा? ओके, बोलायचंय सगळ्यांनी. ओके, O2 वरून. ठीक आहे, पण रिडक्शन मध्ये पण O2 येतोय. लक्षात घ्या, रिडक्शन मध्ये पण O2 येतोय. मग ही रिॲक्शन ऑक्सिडेशनची आहे, ही कशावरून तुम्ही अंडरस्टँड केलेली आहे? बघा, तुम्ही जसजसं पुढे जाल रिॲक्शन मध्ये, तर त्या रिॲक्शन मध्ये रिडक्शन मध्ये सुद्धा ऑक्सिजन येतोय. मग तुम्ही कशावरून अंडरस्टँड केलं की ही रिॲक्शन ऑक्सिडेशनची आहे म्हणून? चैतन्य, विवेक, लिहून घेतलं ना मी आता दिलेले? रिॲक्शन अंडरस्टँड करण्यासाठी मी तुम्हाला लिहून दिलं होतं आता डिफरन्स ऑक्सिडेशन आणि रिडक्शन मध्ये. संस्कार, बोला बाळांनो, काहीतरी बोला. का काही समजलेलं नाहीये तुम्हाला? मी आता तुम्हाला काय लिहून दिले होते? 2 डिफरन्स लिहून दिलं होतं. पहिलं काय दिलेलं होतं रे त्याच्यामध्ये लिहून? चैतन्य, पहिलं काय लिहून दिलेलं होतं तुम्हाला? ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. आता फर्स्ट टाइमला लिहून दिलं होतं, त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट काय लिहून दिलेला होता? मॅडम डबल लिहून देता का? का तू उशिरा जॉईन झालेली होती का? हो मॅडम. ओके, ठीक आहे, तोपर्यंत आपण दुसऱ्यांना विचारूया. आदित्य, काय लिहून दिलेलं होतं फर्स्ट पॉइंट? अरे तुम्ही इथे येऊन शांत बसू नका. समजलं नसेल तर विचारा बाळांनो. विवेक, का बोलायचं नाहीये तुम्हाला कोणालाच? निशिगंधा, काय पॉइंट लिहून दिलेला होता फर्स्ट? ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ही रिॲक्शन अंडरस्टँड करायची असेल तर फर्स्ट आपल्याला काय माहिती पाहिजे? आम्ही पाहतच नाही, आम्हाला गरजच नाहीये ना. ऍड ऑक्सिजन. ऍड ऑक्सिजन. व्हेरी गुड. बघा, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन्ही मध्येही काही रिॲक्शन अशा आहेत की त्याच्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे. पण मेन पॉइंट काय आहे की जर ऑक्सिडेशनची रिॲक्शन असेल तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन ऍड होतो. ओके, आता त्याला दुसरा पॉइंट काय आहे बघा रिडक्शन मध्ये? बर सॉरी, ऑक्सिडेशन मध्ये दुसरा पॉइंट काय आहे? ओके, बोलायचंय फास्ट. दुसरा पॉइंट काय आहे? रिमूव्ह हायड्रोजन. करेक्ट. लिहिलंय का Yes. सगळ्यांनी? येस और नो? रिमूव्ह हायड्रोजन आहे. ओके ओके, बघा फर्स्ट काय सांगितलेलं आहे? ऍड ऑक्सिजन. ओके,
लक्षात ठेवायचं ऑक्सिडेशनची रिॲक्शन गुप्तानं करेक्ट सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे म्हणून आपण ऑक्सिडेशनची रिॲक्शन म्हणतोय. पण सेकंड पॉइंट काय सांगितलेलं आहे, रिमो हायड्रोजन. ओके, मग आता सेकंड पॉइंट आलाय का इथे, प्रेझेंट आहे का रे, हायड्रोजन रिमूव्ह झालाय का इथे, नाही झालेला. पण याच्यामध्ये ऑक्सिडेशन मध्ये जरी ऑक्सिजन म्हणली प्रेझेन्स असेल आणि तो ऍड झाला जरी असेल तर ती रिॲक्शन कशाची असणार आहे, ऑक्सिडेशनची असणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा, जे काही पॉइंट सांगितले जातात ते लक्षात ठेवायचे, लिहून घ्यायचे, नोट्स काढायचे, कारण तुमच्यासाठी आम्ही एवढ्या आहे ना सांगत असतो की बाळांनो हे महत्वाचं आहे. तुम्हाला ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ही जर रिॲक्शन अंडरस्टँड व्हायची असेल तर त्यासाठी काही क्लुप्त्या दिल्या जातात की त्याप्रमाणे तुम्ही अंडरस्टँड करू शकता. काही अवघड नाहीये, फक्त लक्ष द्यायचंय प्रामाणिकपणे. ठीक आहे, बघा मी पुन्हा आपण त्या स्क्रीनकडे जाऊया. तुमच्याकडे एवढा वेळ जर घालवला तर आपण 1 तास लेक्चर घेतोय, त्याचा काहीच उपयोग नाहीये. फर्स्ट रिॲक्शन जी आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन ऍड होतोय. ओके, मग इथं बघा तुम्ही रिॲक्शन मध्ये जर पाहिलं तर इथं काय झालेलं आहे, तर ऑक्सिजन ऍड झालेलं आहे. ओके, आता आपण सेकंड नंबरची रिॲक्शन पाहणार आहोत. इझी आहे, कार्बन C+O2. मग आपल्याला काय मिळतंय इथे, CO2 हे मिळतंय. मग इथं कोणती रिॲक्शन झालेली आहे, ओके बोलायचंय फास्ट, कोणती रिॲक्शन झालेली आहे, रिडक्शन. ओके ट्राय करा, अजून ट्राय करा. ट्राय करायचे बाळांनो, अजून सांगण्याचे. कोणती रिॲक्शन झाली, आता कोण बोललं, रिडक्शन. ट्राय करा, अजून ट्राय करा सानिका. ऑक्सिजन. ओके आदित्य, ऑक्सिडेशन. बघा ऑक्सिडेशन रिॲक्शन झालेले. ओके, आता ऑक्सिडेशन रिॲक्शन कशावरून आयडेंटिफाय केली आपण, बोलायचे फास्ट. ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे ते आपण कशावरून आयडेंटिफाय केलेली आहे, मला वाटतं तुम्ही सगळे झोपलेला आहात, सगळे. ऍड ऑक्सिजन मुळे. व्हेरी गुड सरगुप्ता, व्हेरी गुड अदिती. म्हणजे ऑक्सिडेशनच्या ज्या रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये जेव्हा ऑक्सिजन ऍड होतो, फर्स्ट ह्यालाच मी सांगितलेलं होतं त्याचं एक्सप्लेनेशन. काय सांगितलेलं होतं की बघा ऑक्सिडेशन रिॲक्शन असेल तर पुन्हा मी लिहून देते तुम्हाला जे प्रॉब्लेम झालेले होते ते. ठीक आहे, आता ऑक्सिडेशनची रिॲक्शन कशावरून अंडरस्टँड करायची आहे, याच्यामध्ये काय होतं, ऍड ऑक्सिजन. ठीक आहे, O2 लिहिते मी इथं, कॉमा रिमो हायड्रोजन, सेकंड पॉइंट आहे ते रिमो. आता इथे रिमो तुम्ही पूर्ण लिहा, हायड्रोजन. आणि काय होतात, इलेक्ट्रॉन काय होतात, रिमो होतात, रिमो इलेक्ट्रॉन. ठीक आहे, एवढ्या पॉइंट वरून आपण ही रिॲक्शन जी आहे ती ऑक्सिडेशनची रिॲक्शन आहे हे अंडरस्टँड करू शकतो. मग याच्यामध्ये CO2 हे काय झालेलं आहे, ह्याच्यामध्ये O ऍड झालेलं आहे, मॅग्नेशियम ऑक्साइड मध्ये O ऍड झालेला आहे. मग ज्या रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन ऍड होतो किंवा हायड्रोजन रिमूव्ह होतो, बघा त्या रिॲक्शनला आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन असं म्हणतो.
ओके, लक्षात घ्या सगळ्यांनी. ऑक्सिडेशन रिॲक्शन मध्ये लक्षात ठेवायचं, ऑक्सिजन ऍड झाला किंवा हायड्रोजन जरी रिमूव्ह झाला तरी ती रिॲक्शन कोणती आहे? ऑक्सिडेशनची रिॲक्शन आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा पुढची जी रिॲक्शन आहे तीही बघा. रिॲक्शन लिहून घेतल्या का? ऑक्सिडेशन लिहा आणि ऑक्सिडेशनच्या खाली ह्या दोन रिॲक्शन लिहून घ्या. लिहून मॅडम. झालं? ठीक आहे. हो. बघा आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे? ऑक्सिजन ऍड झालेले आहे म्हणून ही ऑक्सिडेशनचे रिॲक्शन झालेले आहेत. नेक्स्ट बघा, आता पूर्णपणे लक्ष द्यायचंय. मी 2-2 आणि 3-3 वेळा सांगितले ऑक्सिडेशनच्या रिॲक्शन मध्ये. आता मॅग्नेशियम हायड्रोजन. ठीक आहे, मी रिॲक्शन लिहिते. ओके, आता ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन कोणती आहे रे? ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे? रिडक्शन. रिडक्शन. ओके, अजून कोण काही सांगू शकतं का ह्याच्याबद्दल? ऍड ऑक्सिजन. इथं ऑक्सिजन आलेलंच नाहीये. ह्या रिॲक्शन मध्ये कुठे ऑक्सिजन दिसतोय का? नाहीये. रिडक्शन. बघा आता ओके, रिॲक्शन खूप कॉन्सन्ट्रेशनने समजून घ्यायचे. ही जी रिॲक्शन आहे ती कोणती आहे ती सांगायची. ओके, सगळ्यांच्या मते काय येईल ते आपण पाहूया. ठीक आहे, तुम्ही अननोन आहात, ही रिॲक्शन आपल्याला माहिती नाही पण आपल्या पुढे आलेली आयडेंटिफाय करायसाठी. तर ही रिॲक्शन कोणती आहे असं तुम्हाला वाटतं? ऑक्सिडेशन आहे की रिडक्शन आहे? रिडक्शन. ओके, रिडक्शन. अजून कोणाचं काय मत येत आहे? रिडक्शन. रिडक्शन. ओके, अजून? रिडक्शन. रिडक्शन. ओके, अजून? चैतन्य, तुझ्या मते काय असेल? ही रिॲक्शन कोणती असेल? फास्ट बोलायचंय. तुझा आवाज आला नाही. माईक ओपन करून नीट बोल म्हणजे मला आवाज येईल. कोणती रिॲक्शन असेल ही? ऑक्सिडेशन. ओके, सानिका कोणती रिॲक्शन असेल? रिडक्शन. ओके, माने सानिका? बोलायचंय माईक ओपन करून. माने सानिका, कोणती रिॲक्शन असेल ही? रिडक्शन, ऑक्सिडेशन, कोणती असेल? ओके, विवेक फास्ट बोलायचंय. मी नाव घेतलं की फास्ट सांगायचंय. विवेक, कोणती रिॲक्शन असेल ही? ऑक्सिडेशन. ओके, नेक्स्ट संस्कार, कोणती रिॲक्शन असेल ही? रिडक्शन. ओके, नेक्स्ट शिवम, कोणती रिॲक्शन असेल ही? शिवम बोलायचंय, कोणती रिॲक्शन असेल? ओके, अनुराधा फास्ट बोलायचंय, कोणती रिॲक्शन असेल? ओके, बोलायचंय. रिडक्शन. अनुराधा. ओके, नेक्स्ट साळुंके ए दिसतंय, ते कोण आहे रे? साळुंके ए आहे ते?
आदित्य. ओके आदित्य. ओके आदित्य, कोणती रिॲक्शन असेल ही? फास्ट बोलायचंय. रिडक्शन. ओके. भोसले साहिल, कोणती रिॲक्शन असेल? बोलायचंय साहिल. Reduction. ओके. सूरज, कोणती रिॲक्शन असेल? नीट सांग पुन्हा, मला नीट ऐकायला आलं नाही. रिडक्शन. ओके. निशिगंधा, कोणती रिॲक्शन असेल ही? रिडक्शन. ओके. सानिकाने सांगितलेलंच आहे. ओके. कदम शिवराज आहे का हा? काय नाव आहे? कदम शिव फक्त आले. त्याचं पूर्ण नाव काय आहे? हा, शिवांजली मॅडम. शिवम. ओके. कोणती रिॲक्शन असेल? ओके. नेक्स्ट प्रगती, कोणती रिॲक्शन असणार आहे? बोलायचंय फास्ट, तयार राहायचंय. कोणती रिॲक्शन असणार आहे ही? रिडक्शन. ओके. अमर, कोणती रिॲक्शन असणार आहे? फास्ट बोलायचंय. रिडक्शन. करिश्मा, कोणती रिॲक्शन असणार आहे? रिडक्शन. रिडक्शन्स. ओके. आता तुम्ही बऱ्याच जणांचं मत, मला वाटतं एक दोघांनीच ऑक्सिडेशन सांगितलेलं आहे आणि बाकी सगळ्यांनी रिडक्शन सांगितलेलं आहे. का बरं ही रिॲक्शन जी आहे ते रिडक्शनची आहे? ओके. ही जी रिॲक्शन आहे ती तुम्हाला रिडक्शनची वाटते. का बरं रिडक्शनची रिॲक्शन आहे हे असं वाटतंय? ओके. बोलायचंय फास्ट. तुम्ही तुमचं मत मांडायचंय बानू. का रिडक्शनची रिॲक्शन वाटते इथे तुम्हाला? कारण त्यात हायड्रोजन ऍड आहे म्हणून. ओके. ओके. छान. म्हणजे तुम्हाला जे वाटते ते तुम्ही तुमचं मत म्हटलं की हायड्रोजन ऍड आहे. बघा, मी तुम्हाला इथे कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. हायड्रोजन ऍड आहे की रिमो आहे इथे. इथे सगळ्यांचा प्रॉब्लेम होतो. प्रॉब्लेम काय होतो की इथं +H2 आहे, हायड्रोजन ऍड आहे. मग आपण काय म्हणत लक्षात ठेवतो की ऑक्सिडेशन रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन ऍड झाला पाहिजे आणि रिडक्शन मध्ये हायड्रोजन ऍड झाला पाहिजे. मग आता इथे H+ दिसतंय, त्याच्यामुळे तुम्हाला कळतं की ही जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन रिडक्शन मधली आहे. लक्षात ठेवा. तर ही जी रिॲक्शन आहे ती ऑक्सिडेशन मधली आहे. का ऑक्सिडेशन मधली हे पण सांगते. ठीक आहे. रिॲक्टंट मध्ये काय आहे रे? MgH2. ठीक आहे. तर H2 काय आहे माहितीये तुम्हाला? H2 गॅस आहे. H2 काय आहे? गॅस आहे. मग ह्यात मॅग्नेशियम हायड्रोजनची जेव्हा रिॲक्शन होते तर त्याचं जे प्रोडक्ट मिळतं ते मॅग्नेशियम सॉलिड मध्ये मिळतं आणि H2 गॅस आहे तो काय होतो? रिलीज होतो, म्हणजे रिमूव्ह होतोय. लक्षात ठेवा, हे दुसरं जे प्रोडक्ट दाखवलेलं आहे की नाही ते काय होतंय? ऍड नाही होते, तर ते गॅसच्या स्वरूपात बाहेर निघून जाते. म्हणजे ते ऍड झालेलं आहे का? नो. बघा, रिॲक्शन अंडरस्टँड करा. म्हणून तर मी सगळ्यांना विचारलं. आपण फक्त काय करतो की ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने मग असे इक्वेशन जे आहेत, रिॲक्शन जे आहेत ते फर्स्ट वे रिॲक्शन, ऍक्च्युली आपण त्याचा स्टडी केलेला नसतो. मग अशा पद्धतीचे जेव्हा तुम्हाला रिॲक्शन दिले जातात त्यावेळेला प्रॉब्लेम होतो की ही रिॲक्शन जे आहेत ते आपल्याला आयडेंटिफाय करता येत नाहीत. मग आपण फास्ट H2+ दिले ना, मग ही रिॲक्शन जी आहे ना ती रिडक्शन मधली आहे. तर लक्षात ठेवायचंय. तर इथे H2 सेपरेट झालेला आहे आणि H2 सेपरेट झालंय त्यावेळेला तो गॅसच्या स्वरूपात रिमूव्ह झालेला आहे. तर तिथे राहिलंय काय? मॅग्नेशियम राहिलेलं आहे. हे रिॲक्शनच्या साईडला H2+ केलेलं आहे का? नाही.
तर रिॲक्शनच्या साईडला एकत्रित आहे, पण जेव्हा प्रोडक्ट रिॲक्टंटच्या साईडला एकत्रित आहे, पण जेव्हा प्रोडक्ट आपण काढतोय तेव्हा तिथे मॅग्नेशियम राहतोय आणि हायड्रोजन गॅस आहे तो काय होतोय, रिमूव्ह होतोय. ओके, तर ही रिॲक्शन जी आहे ती कुठली आहे, ऑक्सिडेशन मधली आहे. तर याच्यामध्ये ऑक्सिजनचा काहीही संबंध नाही. जो रूल नंबर 2 दिलेला आहे की नाही, रिमूव्ह हायड्रोजन, तर ऑक्सिडेशन मध्ये इथे हायड्रोजन रिमूव्ह होतोय. म्हणून ही जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन कशाची आहे, ओके, ऑक्सिडेशनची आहे. लक्षात, ओके, आलं सगळ्यांच्या लक्षात ही रिॲक्शन. हे सर नो रिॲक्शन आली का सगळ्यांच्या लक्षात? यस. हो. बघा, ऑक्सिडेशनची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जी रिॲक्शन आहे इथिनची आहे CH3. ठीक आहे, तर CH3 तर फॉर्म काय होतोय, इथाइल फॉर्म होतोय. CH2 डबल बॉन्ड CH2. ठीक आहे, आता ही रिॲक्शन कोणती आहे रे? ओके, ही रिॲक्शन कोणती आहे? बघा, आता मी फॉर एक्झाम्पल सांगते. हायड्रोजनचे जे बॉन्ड आहेत, इथे हायड्रोजन किती आहे, 3 आहे. इथे काय झालेले, 2 झालेले. इथे 3 आहेत, इथे 2 झालेले. म्हणजे इथे काय झालंय, हायड्रोजन रिमूव्ह झालेला आहे. लक्षात घ्या, ही सुद्धा रिॲक्शन आहे ती ऑक्सिडेशन मधली आहे. ओके, तर ह्या ज्या सगळ्या रिॲक्शन ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या ऑक्सिडेशन मधल्या रिॲक्शन आहेत. बघा, द केमिकल रिॲक्शन विच रिॲक्टंट कंबाईन विथ ऑक्सिजन. बघा, रिॲक्टंट साइडला लक्षात घ्या, द केमिकल रिॲक्शन इन विच अ रिॲक्टंट कंबाईन विथ ऑक्सिजन और लूज हायड्रोजन टू फॉर्म द प्रोडक्ट is called the oxidation reactions. Once again, the chemical reaction in which a reactant combines with oxygen or loses hydrogen to form product is called the oxidation reaction. बघा, प्रोडक्ट मध्ये सांगितलेलं आहे आणि रिॲक्टंट साइडला काय सांगितलेलं आहे, which reactant combine with oxygen or lose hydrogen to form the product is called the oxidation reaction. ओके, आता इथपर्यंत रिॲक्शन सगळ्यांच्या लक्षात आलेत का? हे सर नो, ठीक आहे. आणि तुमच्या बुक मध्ये दुसरी एक रिॲक्शन दिलेले आहे. आता त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे ऑक्सिडेशन एजंट आपल्याला आयडेंटिफाय करायचे. काही वेळेला काय होतं की रिॲक्शन होत असतात, पण त्या रिॲक्शन मध्ये असे काही एलिमेंट्स आहेत की त्याच्या प्रेझेन्स मध्ये ऑक्सिडेशनची रिॲक्शन घडत असते. मग असे काही मॉलिक्युल्स आहेत किंवा एलिमेंट्स आहेत की त्या एलिमेंटच्या प्रेझेंट मध्ये रिॲक्शन घडते, पण ऍक्च्युअली ते एलिमेंट आपल्याला रिॲक्टंट मध्ये दाखवले जात नाही. मग त्याला ऑक्सिडेशन एजंट असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये बघा, आपण रिॲक्शन पाहणार आहोत इथे. ठीक आहे, सगळ्यांना स्क्रीन दिसते का? हो. सगळ्यांनी रिॲक्शन लिहून घ्यायचं आहे, शांत बसायचं नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं केमिस्ट्री सारख्या सब्जेक्ट मध्ये काय करायचं आहे, तर सगळ्यांनी रिॲक्शन लिहून घ्यायचे आहेत. कारण तुम्हाला इथे समजताना इझी वाटतात, पण जेव्हा तुम्ही सोडवायला जाता तेव्हा त्या रिॲक्शन अवघड वाटतात. का वाटतात? कारण त्याच्यातला एखादा दुसरा पॉइंट आपला राहतो लिहायचा. मग लिहून काढल्यानंतरच तुमच्या रिॲक्शन लक्षात राहणार आहेत. Some oxidation reaction are brought about by using the specific chemical substance. Okay, आता specific substance कुठले वापरले जातात ते आपण रिॲक्शन द्वारे पाहणार आहोत.
ओके, आता पेन उठायला काय प्रॉब्लेम झाला? 1 मिनिट. एक मिनिट. मला काहीतरी पेनला प्रॉब्लेम झाला तर मग पेन उठत नाहीये. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? हो. 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 ओके, थोडस पेनला जरा प्रॉब्लेम झाल्यामुळे हे झालंय. मी जरा थोडस हे करते. ठीक आहे, मी इथे रिॲक्शन लिहिते. तुम्ही रिॲक्शन लिहून घ्या. ओके, सगळे रिॲक्शन लिहिताय ना? ओके, बघा. Here the acetic potassium dichromate. Here acetic potassium dichromate. आता इथे बघा ऍसिटिक डायक्रोमेट कुठला आहे? ऍसिटिक पोटॅशियम डायक्रोमेट हे जे K2Cr2O ह्याला काय म्हटलेलं आहे? ऍसिटिक पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O make oxygen available for the oxidation of the reactants. Okay, most important here the acetic potassium dichromate means K2Cr2O. Oxygen available for oxidation of reactant ethyl alcohol. आता इथिल अल्कोहोल कुठे कशाला म्हटलं जातंय? तुम्हाला रिॲक्शनची नावं माहिती पाहिजेत. हे काय आहे? इथिल अल्कोहोल. हे रिॲक्टंट साइडला आहे. ओके, ethyl alcohol, such chemical substance which bring about an oxidation reaction by making oxygen available are called the oxidant. Okay, and an oxidizing agent. आता इथं ऑक्सिडायझिंग एजंट कोणता आहे लक्षात घ्या. तर इथिल अल्कोहोल जेव्हा याची रिॲक्शन होते तेव्हा आपल्याला काय फॉर्म होतं? ऍसिटिक ऍसिड. बघा, ऍसिटिक ऍसिड फॉर्म होतं. हे जे आहे त्याला आपण CH3COOH ह्याला आपण ऍसिटिक ऍसिड म्हणतो. पण जेव्हा आपल्याला हे ऍसिटिक ऍसिड मिळतं तेव्हा जे एजंट म्हणून ऑक्सिडेशन एजंट म्हणून वापरलं जातं ते एजंट पोटॅशियम डायक्रोमेट म्हणजेच K2Cr2 हे रिॲक्शनच्या वेळी वापरलं जातं आणि ते ऑक्सिडेशन एजंट वापरलं जातं. तेव्हा आपल्याला काय मिळतं? तर ऍसिटिक ऍसिड हे मिळते. ठीक आहे, आता ऑक्सिडेशन एजंट म्हणजे काय की रिॲक्टंट मध्ये जेव्हा रिॲक्शन होत असते आणि आपल्याला प्रोडक्ट मिळण्यासाठी ते जे एजंट प्रेझेंट असतात, ओके, त्याला आपण
ऑक्सिडेशन एजंट असं म्हणतो. तर इथं ऑक्सिडेशन एजंटचं वर्किंग कोणी केलेलं आहे, तर ऍसिटिक पोटॅशियम डायक्रोमेट म्हणजे K2Cr2O. बघा पुन्हा एकदा ह्या रिएक्शन मधली रिएक्शन लिहून घ्या. Here, acidic potassium dichromate make the oxygen available for the oxidation of the reactants. आता जे इथिल अल्कोहोल आहे याला ऑक्सिजन अवेलेबल करण्यासाठी ऑक्सिजन एजंट म्हणून असिटिक पोटॅशियम डायक्रोमेट काम करतो. ओके, आणि त्याच्यानंतर याची रिएक्शन होऊन आपल्याला जे मिळतं ते ऍसिटिक ऍसिड हे मिळतं. ओके, such a chemical reaction which bring about oxidation reaction by making oxygen available are called the oxidant. म्हणजे ही रिएक्शन आहे ते ऑक्सिडंट आहे, पण त्याच्यासाठी जे यूज केलेलं आहे ते ऑक्सिजन एजंट पोटॅशियम डायक्रोमेट म्हणजेच K2Cr2O किंवा सल्फ्युरिक ऍसिड म्हणून सुद्धा ऑक्सिडेशन एजंटचा वापर केला जातो. आता इथे H2SO4 तुम्ही म्हणाल मग H2SO4 का दिलेलं आहे. जर सपोज पोटॅशियम ट्रायक्रोमेट न वापरता तुम्ही जर सल्फ्युरिक ऍसिड म्हणजेच H2SO4 जरी वापरलं तर तिथं ऑक्सिडेशनची रिएक्शन होणार आहे. ऍक्च्युली ऑक्सिडेशन एजंट काय करतो, तर तिथं ऑक्सिजन अवेलेबल करून देतो आणि ऑक्सिजन अवेलेबल करून दिल्यामुळं रिएक्टंटची रिएक्शन होऊन आपल्याला प्रोडक्ट मिळतं. मग आता इथे इथिल अल्कोहोलची रिएक्शन होऊन तिथं ऑक्सिजन एजंटचं वर्किंग काय आहे, तर ऑक्सिजन अवेलेबल करून द्यायचे आणि ऑक्सिजन ऍड झाल्यामुळे जे प्रोडक्ट मिळते ते आपल्याला इथं ऍसिटिक ऍसिड हे मिळते. ओके, बघा आता ऍसिटिक ऍसिडचं काय आहे इथे, chemical substance which bring about an oxidation reaction by making oxygen available. बघा ऑक्सिजन एजंट जो आहे तो जो एजंट ऑक्सिजन अवेलेबल करून देतो त्याला आपण ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हटलं जातं. मग आता याच्यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंट कोणता आहे, ओके, ऑक्सिडायझिंग एजंट K2Cr2O हा आहे. ओके, आता इथपर्यंत रिएक्शन लक्षात आली का ऑक्सिडायझिंग एजंटची? हो. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट जे आहे, नेक्स्ट रिएक्शन लिहिते त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल ती रिएक्शन लिहितं. आता डू यू नो हे तुम्ही रीड करायचंय, कारण हा आपला सिलेबस मधनं जरी कट झाला तरी त्याच्यामधल्या, कारण मी जर आता एवढं सांगत बसले तर आपल्याला सिलेबस मी जे जे भाग नाहीत ते सुद्धा भाग तुमच्या स्टडीसाठी घेते इथे, लक्षात घ्या, कारण तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी. तर डू यू नो तुम्ही घरी अभ्यास करायचे, त्याच्या रिएक्शन लिहून काढा. मोस्ट इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये की सल्फ्युरिक ऍसिड आणि पोटॅशियम डायक्रोमेट हे ऑक्सिडेशन एजंट म्हणून वापरलं जातात. त्यांचं ऑक्सिडेशन कशा प्रकारे होत आहेत त्या रिएक्शन तिथे तुम्हाला दिलेले आहेत तुमच्या बुक मध्ये पेज नंबर 42 वर जर पाहिलं तर. ओके, आता आपण नेक्स्ट रिएक्शन पाहूया. ठीक आहे, आता जी नेक्स्ट रिएक्शन आहे ती बघा लिहून घ्यायची तुम्ही, तुमच्या बुक मध्ये पण आहेत रिएक्शन.
ओके, सगळे रिॲक्शन लिहिताय ना? हो. ओके, रिॲक्शन लिहून घ्या. मी इथेही लिहून दिलेली आहे. ओके, बघा आता या रिॲक्शन मध्ये आपल्याला काय पाहायचंय? वी हॅव सीन द जस्ट नाव दॅट पोटॅशियम परमॅंगनेट इज ए केमिकल ऑक्सिडेशन. ओके, आता पोटॅशियम परमॅंगनेट जे आहे बघा, we have seen just now that potassium permanganate is chemical oxidant. Now here look the following reactions. आता पोटॅशियम परमॅंगनेट वापरून जे रिएक्शन केलेली आहे ते आपण पाहूया. नेक्स्ट, which compound is oxidized by KMnO4 in presence of the acid in this reaction? Of course, ferrous sulfate. बघा, पोटॅशियम परमॅंगनेट याच्या जेव्हा ऑक्सिडेशनची रिएक्शन होते त्याच्यामध्ये रिएक्शन साठी बघा, ऑक्सिडेशनच्या रिएक्शन साठी आपण काय काय वापरलेलं होतं रे वरती? तर पोटॅशियम डायक्रोमेट आणि किंवा सल्फ्युरिक ऍसिड. आता ह्याच्या पाठीमागची जी रिएक्शन लिहिलेली आहे तर आपण ऑक्सिडेशन रिएक्टन्स बघा, ऑक्सिडेशन एजंट म्हणून ते वर्किंग करत होते ऑक्सिजन मिळवण्यासाठी. पण तुम्ही जर इथे रिएक्शन मध्ये पाहिलं तर इथे काय होतंय, सल्फ्युरिक ऍसिड सुद्धा रिएक्शन मध्ये आहे. लक्षात घ्या, ऑक्सिडेशनचे ज्या रिएक्शन आपण पाहिलं, सल्फ्युरिक ऍसिड पण रिएक्शन मध्ये आहे. त्याच्यानंतर पोटॅशियम मॅग्नेट इथं जे आहे तेही रिएक्शन मध्ये प्रेझेंट आहे. मग विच कंपाऊंड ऑक्सिडेशन बाय पोटॅशियम परमॅंगनेट, पोटॅशियम परमॅंगनेट in presence of the acid in this reactions. म्हणजे ऑक्सिडेशन एजंट पण प्रेझेंट आहेत ह्या रिएक्शन मध्ये. ओके, ऑफकोर्स मग आता फेरस सल्फेट पण रिएक्शन मध्ये, म्हणजे रिएक्टन साइडला 3 रिएक्टन आहेत. ओके, हिअर फेरस सल्फेट ट्रान्सफर इनटू द, बघा आता हे जे फेरस सल्फेट आहे ते ट्रान्सफर कशात होतात? ओके, फेरस सल्फेट आहे त्याचं ट्रान्सफर Fe बघा 5Fe2 इन ब्रॅकेट SO4 ब्रॅकेट कम्प्लीट F3 याच्यामध्ये फॉर्म होत आहे. लेट अस नाउ सी द हाऊ कन्वर्शन इन द ऑक्सिडेशन रिएक्शन. ह्या ऑक्सिडेशन रिएक्शन इथे काय झालेलं आहे, SO4 फॉर्म झालेलं आहे, पण इथे 5Fe2SO4 अशा पद्धतीने रिएक्शन झालेले, पण इथे आयोनिक रिएक्शन झालेले. लक्षात घ्या, आपण जो थर्ड पॉइंट आहे इलेक्ट्रॉन रिमूव्ह, इलेक्ट्रॉन ऍड, ही पण आपल्याला ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिएक्शन मधली कन्सेप्ट अंडरस्टँड करायचे. आपण आतापर्यंत काय पाहिलं? ऍड ऑक्सिजन पाहिलं, रिमूव्ह हायड्रोजन पाहिलं, पण अजून आपण इलेक्ट्रॉनचं पाहिलेलंच नाहीये. मग आता हे इलेक्ट्रॉनचं पाहण्यासाठी ही रिएक्शन आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इथपर्यंत रिएक्शन लिहिलेली आहे का? हो. ओके, आता याच्यामध्ये बघा फेरस सल्फेट हे आयोनिक फॉर्मेशन कसं झालेलं आहे आणि ह्याच्यामधूनच आपण इलेक्ट्रॉनचं एक्सप्लेनेशन करणार आहे. ही रिएक्शन लिहिली असेल तर मला ही इरेज करता येईल. ठीक आहे, मी इथं रिएक्शन इरेज करते. आता हे आयोनिक रिएक्शन कशी झालेली आपण फेरस सल्फेटची पाहणार आहोत. मग याची जी आयोनिक रिएक्शन जी झालेली आहे 2FeSO4. आता याची जी रिएक्शन आहे, जर फेरसचा ॲटॉमिक नंबर जर पाहिलं तर त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन, लक्षात घ्या आता 2+ किंवा -2 असं काय येतं हे तुम्हाला गेल्या वर्षी झालेलं आहे. बघा आता मी फॉर एक्झाम्पल सोडियमचं आपलं कंटिन्यू होत असतं.
आता सोडियमचं एक्झाम्पल. ऍटॉमिक नंबर सोडियमचा किती आहे रे? 11. 11. फास्ट. आता इथे गोष्टी आयोनिकच्या आपल्याला लक्षात घ्यायचे. ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होत आहे? 2 8 2 8 1. 1. ओके. आता ह्याच्या आउटर साइडला काय किती व्हॅलन्सी प्रेझेंट आहे रे? 1. आता स्टेबल होण्यासाठी म्हणजे इथे आयोनिक फॉर्मेशन आहे, म्हणजे काय होतं, ह्याच्याकडे जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो त्याला गेन करायचंय, दुसऱ्याला द्यायचंय. आणि जेव्हा तो दुसऱ्यांना देईल तेव्हा काय होणार आहे? तो स्टेबल होणार आहे. म्हणून आता इथे जो इलेक्ट्रॉन आहे त्याला कशा पद्धतीने दाखवलं जातं बघा, तर +1 हे आयोनिक फॉर्मेशन दाखवलं जातं. का दाखवलं जातं प्लस साइन? तर त्याला जे 1 इलेक्ट्रॉन आहे, जेव्हा तो 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देईल तेव्हा काय होणार आहे इथे? तो स्टेबल होणार आहे आउटर मोस्ट ऑर्बिट मधले. मग ही जी रिॲक्शन आहे ते क्लोरीनला जेव्हा तो 1 इलेक्ट्रॉन देतो किंवा कंबाईन होतं सोडियम क्लोराईड, तेव्हा हे सोडियम ऍटम फॉर्म होतो. लक्षात घ्या, सोडियम ऍटम फॉर्म होतो कारण 1 इलेक्ट्रॉन तो क्लोरीनला देतो. पण जोपर्यंत देत नाही तोपर्यंत काय होतं, त्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन काय आहे? एक्स्ट्रा आहे, त्यामुळे तो स्टेबल नाहीये. बघा, मी इलेक्ट्रॉनची गोष्ट तुम्हाला समजून सांगते, ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन रिॲक्शन मध्ये जे येते ते. म्हणजे आता इथे +1 का दाखवलेलं आहे? कारण सोडियम ऍटम मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, तो इलेक्ट्रॉन तो दिल्यानंतर स्टेबल होणार आहे. म्हणून इथे जो +1 दाखवलेला आहे तो इलेक्ट्रॉन दाखवलेला आहे आणि तो इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिल्यानंतर स्टेबल होणार आहे. ओके. मग आता आपल्याला पेयर्सच्या बाबतीत पण तेच पाहायचंय, म्हणजे इलेक्ट्रॉनचं जे दाखवलेलं आहे ते आपल्याला सेम त्याच्या बाबतीत पाहिजे. मग याची जी रिॲक्शन फॉर्म झालेली आहे ती आपण बघूया. आता 2Fe. ओके. बघा आता 2Fe जे आलेलं आहे ते आपण काय करूया, इथे लिहून घेऊया. Fe2SO4 and 3. ठीक आहे. आता आयोनिक रिॲक्शन ज्या पद्धतीने मी तुम्हाला तर हे सांगितलेलं होतं, काय सांगितलेलं होतं की जे आयोनिक रिॲक्शन म्हणजे जेव्हा स्टेबल होत नाही तर ऍटम मध्ये फॉर्म होत नाही, तेव्हा जे इलेक्ट्रॉन लूज किंवा गेन होतात तेही ऑक्सिडेशन रिॲक्शनला महत्वाचं आहे. म्हणून आपण आयोनिक रिॲक्शनचा आपण पाहूया इथे. बघा, आयोनिक रिॲक्शन. आता आयोनिक रिॲक्शन पाहत असताना पुन्हा आपण इथे रिॲक्शन लिहूया. फेरस. आता याच्यामध्ये 2+ लिहिलेलं आहे. आता 2+ का लिहिलेलं आहे? कारण फेरस या ऍटम कडे 2 इलेक्ट्रॉन, आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि ते 2 इलेक्ट्रॉन काय करायचे आहेत त्याला? ओके, ते इलेक्ट्रॉन गेन करायचे आहेत. ठीक आहे. म्हणून इथे प्लस. आता आपण हेच घेऊया, प्लस सल्फर डायऑक्साइड. इथे 4. आता ऑक्सिजन मधले बघा, ऑक्सिजन मध्ये पण जे 2 इलेक्ट्रॉन त्याला गरज आहे. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे रे? बघा, ऑक्सिजन वरनं मी सांगते तुम्हाला. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे हे सांगितलेलं आहे. 20 पर्यंत आपल्याला लक्षातच ठेवायचं आहे. 6 ऑक्सिजनचा. ओके, ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर. ओके. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा रे. फास्ट ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर सांगून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगायचं. आता इथे -2 का आलेला आहे तेही मी सांगते. माझा आवाज येतोय का रे सगळ्यांना क्लिअर? हो. बघा, ऑक्सिजनचा जो ऍटॉमिक नंबर आहे तो 8 आहे. मी इथे लिहिते वरच्या साईडला. तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार आहे? 281. नाही, ऍटॉमिक नंबर किती सांगितलाय मी? 8 सांगितलंय ना. मग 2 + 6 असणार आहे. ठीक आहे.
असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार आहे. तर मग मी इरेज करते. आता इथे -2 का आलेलं आहे हे पण मला तुम्हाला सांगायचं आहे. मग आयनिकनायझेशन कसं होतंय ते पण बघा. मी जरा तुम्हाला इथे प्लेस नाहीये. मी ही वरची रिॲक्शन इरेज करते आणि इथे तुम्हाला दाखवते. बघा इथे आता -2O च्या पुढे का आलेलं आहे ते पण लक्षात घ्या. आता ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 8 आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे रे? 8 वरून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढतो आपण? 2 6. 2 6. व्हेरी गुड. बघा 2 6 आहे. मग आता इथे बघा हे 2 6 मध्ये ऑक्सिजन हा स्टेबल आहे का? त्याची व्हॅलन्सी 6 आहे. पण हा स्टेबल आहे का? नाही. कारण त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये जोपर्यंत ऑक्टेट कम्प्लीट होत नाही तोपर्यंत तिथे स्टेबल नाहीत. मग ह्याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे स्टेबल होण्यासाठी? तो 6 इलेक्ट्रॉन देणार नाही. लक्षात घ्या. स्वतः जवळचे जर 6 इलेक्ट्रॉन. व्हेरी गुड. बघा म्हणजे ह्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे त्याला 2 इलेक्ट्रॉन काय करायचे? ऍक्सेप्ट करायचे आहेत. म्हणजे घ्यायचे आहेत दुसऱ्यांच्याकडून. मग घेण्यासाठी मग इथे काय दिलेलं? O4O2-. आता हे 2- का साइन दिलेलं आहे? कारण ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉन घ्यायला लागणार आहेत. त्याशिवाय त्याचं जे ऑक्टेट आहे ते कम्प्लीट होणार नाही. तर आता फेरसच्या बाबतीत काय आहे? तर त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन जादा आहेत तेव्हा तो स्टेबल होणार आहे. ओके. म्हणून इथे 2+ असं साइन घेतलेलं आहे. इलेक्ट्रॉनचा चाललेला आहे जो थर्ड पॉइंट आहे तो आपल्याला एक्सप्लेन करायचंय ना. मग ते मी तुम्हाला इथं सांगते. बघा लक्षात आलं ऑक्सिजन वरनं? मग इथं 2- का केलेलं आहे? कारण त्याला 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करायचे तेव्हा तो स्टेबल होणार आहे. आणि पेरस मध्ये काय होणार आहे? त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन जादा आहेत. तो जेव्हा दुसऱ्याला देईल इलेक्ट्रॉन तेव्हा तो स्टेबल होणार आहे. ओके. बघा आता याच्यानंतर पुन्हा रिॲक्शन काय होते? आता ह्याची जी रिॲक्शन होते 2 पेरस. आता इथे 3+ आलेला आहे. म्हणजे त्याच्याकडे अजून एक इलेक्ट्रॉन आलेला आहे ऑलरेडी. कशामुळे? तर जेव्हा सल्फेट ऑक्साईड बरोबर रिॲक्शन करतोय तेव्हा त्याच्याकडे एक अजून इलेक्ट्रॉन आलेला आहे. मग आयोनायझेशन रिॲक्शन होते ही 3SO4 and 2-. ओके. ह्या रिॲक्शन घेऊन घ्यायचे. आता हे कुठली रिॲक्शन आहे? आयोनिक रिॲक्शन आहे. ह्याच्यामधले जे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. मग आता ह्याच्यामध्ये 2+ म्हणजे काय करायचं? 2 त्याला इलेक्ट्रॉन द्यायचे आहेत. 2+ म्हणजे आणि 2- म्हणजे त्याला 2 इलेक्ट्रॉन घ्यायचे. हे आयोनायझेशन रिॲक्शन होते. द नेट चार्जेस टेकिंग प्लेस इन द अबाव कन्झर्वेशन शोन बाय द नेट आयोनिक रिॲक्शन शो बिलो. आता जे पेरसच्याच बाबतीत दिलेलं आहे जेव्हा Fe. मी आता वरचं इरेज करते म्हणजे ती पुढची रिॲक्शन मला लिहायला येईल. आता इथे पेरसची रिॲक्शन काय झालेली आहे तीच आयोनिक रिॲक्शन मध्ये वरती लिहून दिलेली खाली लिहून दिलेली आहे. मी तुम्हाला इथे पुढे लिहून देते. Fe2+ झालेलं आहे. मग त्याचे आयोनायझेशन रिॲक्शन म्हणून आपल्याला काय फॉर्म होत आहे? Fe3+ म्हणजे अजून एक इलेक्ट्रॉन त्याच्याकडे येतो. हो म्हणजे पेरसचं फेरिक होत आहे. काय होतंय? तर रिॲक्शन फेरसची सल्फ्युरिक ऑक्साइड मध्ये ज्या वेळेला रिॲक्शन होते तेव्हा तो 1 इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन पुन्हा पेरिस मध्ये येतो. This net ionic reaction represent the oxidation brought about the potassium dichromate, where ferrous iron is from ferrous iron, the positive charge is increased by 1 unit. म्हणजे इलेक्ट्रॉन काय झालेले आहेत? ऍड झालेले आहेत ऑक्सिडेशन मध्ये का रिमूव्ह झालेले आहेत? बघा पुन्हा बघा. When ferrous ions is formed
ferrous ion, the positive charge is increased by the 1 unit. When this happens, the ferrous ion loses 1 electron. From this, we understand a new definition of the oxidation, which is the oxidation means losing 1 or more electron. म्हणजे इथे काय होतात, इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतोय. ओके, सात वाजले का? ठीक आहे. आता आपला जो तास आहे तो इथे फिनिश होतोय. आपल्याला 8th स्टँडर्डचं जॉईन करायचं आहे मला. नाही नाही, मी घेणार आहे 8th स्टँडर्ड वर पुढे. ओके, तर आपण काय करूया, याच्या नंतरचं जे पुढचं उद्या लेक्चर असेल हे राहिलेला घेऊया, कारण 7 o'clock झालेले आहेत. ठीक आहे, आपण इथे क्लास एक्झिस्ट करूया आणि नेक्स्ट पिरियड साठी तुम्ही सरांच्या तासाला जॉईन करा.